नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला आज राज्यशास्त्रामध्ये राज्यपाल या टॉपिकवर रिव्हिजन लेक्चर घ्यायचे। रिव्हिजन लेक्चर या आधी आपण राज्यशास्त्राचे 2 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, एक राष्ट्रपतींवर केलेलं, तसंच सेकंड जे आहे ते आपण भारताच्या न्याय व्यवस्थेवर केलं होतं। आज आपल्याला राज्यपालांवर काही प्रश्न कंडक्ट करायचे। आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे। आपण पुस्तकाच्या माहितीवर तर काही प्रश्न घेतलेलेच आहेत, पण आउट ऑफ द बुक्स ज्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं तसे सुद्धा काही प्रश्न आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत। ठीक आहे, मग नीट लक्ष देऊन हे लेक्चर बघा, परीक्षेसाठी तुम्हाला खूपच उपयोगी ठरणार आहे। आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, ज्यावेळेला स्क्रीनवर तुम्ही प्रश्न वाचाल तर मी आन्सर करण्याच्या आधी कमेंट सेशन मध्ये स्वतः आन्सर करण्याचा प्रयत्न करा, त्यावरून तुम्हाला समजेल की तुमची तयारी किती झालेली एक्झामसाठी। ठीक आहे, मग बघा या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच महत्त्वाची अपडेट किंवा रिमाइंडर आहे तुमच्यासाठी, विजन स्टडीचं ॲप आता प्ले स्टोअरवर आहे, तर नक्की हे ॲप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड कराच। यामधून तुम्ही भरपूर असं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, त्या स्टडी मटेरियलचा उपयोग करून अभ्यास करू शकता। पीडीएफ नोट्स आहेत, ज्या पीडीएफ नोट्स दिलेल्या आहेत त्या सब्जेक्ट वाईज प्रॉपर अरेंज केलेला आहेत, तर त्यांचा सुद्धा तुम्ही नीट अभ्यास करू शकता। आणि तसंच सध्या 2021चं राज्यसेवा बॅचचं ॲडमिशन सुरू आहे, तर त्या बॅचला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे, मग आता आपण वळूया आपल्या लेक्चरकडे। सो पहिलाच प्रश्न काय दिलाय, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा। इथे आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत, त्यातलं जे चुकीचं विधान आहे ते निवडायचंय। अविधान दिलंय, संविधानातील कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल अशी तरतूद आहे। 3ही विधान आपण वाचून घेऊया। ब विधाने कलम 155 नुसार राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतील। आणि क विधान दिलंय, राज्यपालाला पदावधीची सुरक्षा नसून त्यांचा पदावधी निश्चित नाही। या प्रश्नामधले 3ही जी विधानं आहेत ती 3ही बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। एकही विधान हे चुकीचं नाहीये। जर आपण आपलं याचं एक्सप्लेनेशन बघितलं तर संविधानामध्ये राज्यपालाची तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, हे आपल्या संविधानाच्या कलम 153 मध्ये देण्यात आलेलं आहे। आता जसं केंद्रामध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात, तसंच राज्यामध्ये कोण असतात नाममात्र प्रमुख, तर राज्यपाल। ओके, आणि पूर्ण जो कार्यकारी कारभार आहे तो मुख्यमंत्र्यांकडून सांभाळला जातो। ओके, मग असं सुरुवातीला कलम 153 मध्ये सांगितलेलं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, पण पुढे जाऊन 7वी घटना दुरुस्ती झाली 1956 मध्ये। लक्षात ठेवा, 7वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली आहे, तर 1956 मध्ये झालेली आहे, हे तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे। मग या घटना दुरुस्तीने कशी तरतूद करण्यात आली की एकाच व्यक्तीची, समजा एक व्यक्ती आहे तर त्याची 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची संमती प्रदान करण्यात आली। आणि तसं डिसिजन कोण घेणार आहे, तर राष्ट्रपती घेणार आहेत। ठीक आहे, तसंच आता असं पण केलं जातं की एका राज्याचा जो राज्यपाल आहे त्यालाच बाजूचा जो कोणता केंद्रशासित प्रदेश असेल ना त्याचं सुद्धा काम दिलं जातं। ठीक आहे, तर मग ही महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। तसंच राज्यपालांची नेमणूक ही कलम 155 नुसार राष्ट्रपतींकडून केली जाते। तसंच महत्वाचं म्हणजे जसं राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते ना, त्याचप्रमाणे राज्यपालांचं पद जे आहे ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच ते धारण करू शकतात। आणि ही जी तरतूद आहे ती कलम 156 मध्ये देण्यात आलेली आहे। ओके, कलम 153 मध्ये काय दिलेलं आहे, तर एका राज्याला, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल। कलम 155 मध्ये दिले की राष्ट्रपतींकडून ते नेमले जातील। आणि कलम 156 मध्ये त्यांच्या पदावधीबद्दल माहिती दिलेली आहे, आणि त्यातच सांगितलंय जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंत ते पदावर राहू शकतात। पण एक या तरतुदी लक्षात घेऊन ना राज्यपालांसाठी 5 वर्षांचा अवधी फिक्स केलेला आहे। ओके, पण तरी सुद्धा असं नाहीये की 5 वर्षांसाठी ते पद ग्रहण करूच शकतात। राष्ट्रपतींना असं वाटलं की त्यांना 3 वर्षांवरून त्या राज्याच्या राज्यपाल पदावरून काढायचंय तर ते काढू शकतात। म्हणजेच काय, आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यावरून आपल्याला काय समजलं की राज्यपालाला जी पदावधीची सुरक्षा आहे ती नाहीये, पदावधी निश्चित नाहीये। ज्या वेळेला राष्ट्रपतींचं मन होईल
त्यावेळेला ते त्यांना पदावरून काढू शकतात. आणि राष्ट्रपतींनी जो हा निर्णय दिलेला आहे, ही जी राष्ट्रपतींची मर्जी आहे ती न्याय प्रविष्ट सुद्धा नाहीये. ओके, मग या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. या आधी बरेचसे असे एक्झाम्पल आलेले की घटनेमध्ये राज्यपालाला दूर करण्यासाठी असा कोणताच एक्झॅक्ट आधार नाही सांगितलाय. जसं समजा राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक मोठी प्रोसिजर आहे, महाभियोग प्रक्रिया आहे. पण राज्यपालांसाठी तसं नाहीये. बऱ्याच वेळेला असं होतं की केंद्रामध्ये सरकार बदललं ना की प्रत्येक राज्याचं, ज्या राज्याचे राज्यपाल आहेत ते सुद्धा चेंज होतात. जसं 1989 मध्ये याचं एक एक्झाम्पल बघायला मिळालेलं. 1991 मध्ये तर 14 राज्यपाल बदलले होते. ओके, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. यावरून आपल्याला काय समजतं की राष्ट्रपतींची मर्जी ही न्यायप्रविष्ट नाहीये आणि राज्यपालांचा पदावधी हा निश्चित नाहीये. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला याचं तर उत्तर मिळालंय. पर्याय क्रमांक 4, एकही विधान चुकीचं नव्हतं. पुढचा प्रश्न दिलाय, योग्य विधाने निवडा. सो इथे 2 विधानं दिलेली आहेत. अविधान दिले, राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतात. ब विधान दिले, कलम 159 नुसार राज्यपालाला राष्ट्रपतींच्या समोर शपथ घ्यावी लागते. तर इथे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे, दुसरं विधान आहे ते चुकीचं आहे. कलम 149 नुसार राज्यपाल आपला पद धारण करण्याआधी, त्यांचं पद धारण करण्याआधी शपथ किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता प्रतिज्ञा घेतात. पण ही प्रतिज्ञा राष्ट्रपतींच्या समोर नाही, तर त्या राज्याचे, ज्या राज्याचा राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे, समजा महाराष्ट्राचे ते राज्यपाल बनणार आहेत, तर महाराष्ट्राचं जे हायकोर्ट आहे त्या हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतील ना, त्या मुख्य न्यायाधीशांच्या समोर राज्यपाल त्यांच्या पदासाठी शपथ घेतात. पण मग समजा मुख्य न्यायाधीश उपस्थित नसतील तर कोण असणार आहेत, तर त्या न्यायालयातले जे सर्वात ज्येष्ठ, ओके लक्षात ठेवा, जे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतील त्यांच्या समोर राज्यपाल शपथ घेतात. ओके, आणि पहिलं विधान बरोबरच आहे, कारण की राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्यांच्या उर्वरित पदावधीसाठी दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतात. म्हणजे समजा आता 5 वर्षांसाठी एखाद्या राज्यपालाची नेमणूक, समजा राज्यपालाची नेमणूक करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, पण एक आपण बघितलं ना की त्यांना 5 वर्षांचा कालावधी देण्यात आलेला आहे. मग राष्ट्रपती काय करू शकतात, महाराष्ट्रात 3 वर्ष कंप्लीट झालेत, पण आता दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये राज्यपालांची गरज आहे, तर राहिलेल्या 2 वर्षांसाठी ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून सुद्धा राष्ट्रपती त्यांची नेमणूक करू शकतात. मग अशा प्रकारे 3 वर्ष महाराष्ट्रात, 2 वर्ष आंध्र प्रदेशमध्ये, असं मिळून टोटल 5 वर्षांचा कालावधी ते त्यांचा कंप्लीट करू शकतात. ठीक आहे, आणि पदावधी संपलेल्या राज्यपालाची पुनर्नेमणूक, आता एखाद्या राज्यपालाची पदावधी संपले, 5 वर्षांचा कालखंड संपला की त्यांची पुन्हा नेमणूक त्याच किंवा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून सुद्धा करू शकतात. ओके, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आताच आपण बघितलं की कलम 159 नुसार राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष त्यांना शपथ घ्यावी लागते. ठीक आहे, आणि जर ते अनुपस्थित असतील तर जे ज्येष्ठतम सर्वात मोठे न्यायाधीश असतील त्यांच्या समोर तेही शपथ घेतात. आता पुढच्या 3ऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. राष्ट्रपती व राज्यपालाच्या क्षमादान अधिकारांची तुलना केल्यास कोणते अधिकार राज्यपालाला नाहीत? आता इथे राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांचे जर आपण अधिकार बघितले, त्यांचे एक कंपॅरिझन केलं तर ऑलमोस्ट सगळेच अधिकार त्यांना सेम आहेत. जसं कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार आहेत, घटनात्मक अधिकार आहेत, न्यायविषयक काही अधिकार आहेत, तसंच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याबद्दल काही अधिकार आहेत. तर हे अधिकार ऑलमोस्ट सिमिलरच आहेत. ओके, पण काही ठिकाणी यामध्ये आपल्याला डिफरन्सेस आढळून येतात. तर इथे क्षमादानामध्ये काय फरक आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग यामध्ये ऑप्शन काय दिलंय, लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षे किंवा शिक्षादेशाविरुद्ध, तसंच मृत्यूदंडास क्षमादान, इतर शिक्षेस क्षमादान आणि मृत्यूदंडाचे निलंबन. तर आता राष्ट्रपतींचं आपण बघितलं तर राष्ट्रपतींना या 4ही कंडिशन्स मध्ये त्यांना क्षमादान देता येतो. राष्ट्रपतींचं क्षमादान घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे तर कलम 72 मध्ये. ओके, आणि राज्यपालांचं जे क्षमादान आहे ते कलम 161 मध्ये. तर त्याच्या तरतुदी कशात दिलेल्या आहेत, कलम 161 मध्ये.
मग इथे राष्ट्रपती जसं प्रत्येक गोष्टींमध्ये समाधान देऊ शकतात, तिथेच जे राज्यपाल आहेत ते लष्करी न्यायालयाने एखादी शिक्षा दिली असेल किंवा शिक्षेचा आदेश दिला असेल तर त्याच्या विरोधात समाधान देऊ शकत नाही. तसंच मृत्यूदंडाचं सुद्धा समाधान देऊ शकत नाही. मृत्यूदंडाला समाधान म्हणजेच काय, पूर्णपणे क्षमा करून टाकणं, जो मृत्यूदंड दिलेला आहे तोच रद्द करून टाकणं. ठीक आहे, मग उत्तर येणार आहे इथे आपलं पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. एकदा याचं आपण स्पष्टीकरण बघून घेऊया. तर कलम 72 अंतर्गत आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ही कलम लक्षात ठेवा. ज्यावेळेला कंपॅरिझन बेस्ड आयोग प्रश्न विचारेल ना तुम्हाला, तर नक्कीच तुम्हाला कलमांवर सुद्धा काही स्टेटमेंट टाकले जाऊ शकतात. मग कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. जर संघ कायद्याविरोधात काही दोष असेल, अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलं असेल आणि त्याला क्षमादान करायचं असेल तर राष्ट्रपती त्यांच्या या अधिकाराचा वापर करतात. तसंच कलम 161 अंतर्गत राज्यपालाच्या क्षमादानाचा अधिकार दिलाय. राज्य कायद्याविरोधात जर तो अपराधी म्हणून त्याला दोषी ठरवण्यात आलं असेल तर त्यासाठी ते क्षमादान करू शकतात. ठीक आहे, मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, जसं क्षमादान करण्याचा, शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा, ते शिक्षा तहकुबी करण्याचा, त्यामध्ये विश्राम देण्याचा, ओके, तसंच सूट देण्याचा अधिकार मिळालेला आहे राज्यपालांना सुद्धा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रपतींना सुद्धा. पण राज्यपालांना लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा किंवा शिक्षादेशाविरुद्ध हा अधिकार उपलब्ध नाहीये. तसंच त्यांना मृत्यूदंडाला क्षमादान करण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. पण राज्यपालाला शिक्षादेश निलंबित करण्याचा म्हणजेच काय, सस्पेंड करण्याचा, काही महिन्यांसाठी हा जो मृत्यूदंड आहे तो सस्पेंड केला जाऊ शकतो. त्यामध्ये सूट देण्याचा, तो सौम्य करण्याचा अधिकार आहे, शिक्षा सौम्य करण्याचा अधिकार आहे. ओके, तर हे अधिकार राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना कसे कसे मिळालेले आहेत ते नीट तुम्हाला समजलंय आणि तसंच यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा नीट समजलं असेल. ओके, मग इथं उत्तर काय आपल्याला मिळालेलं आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न काय दिलाय, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ते ओळखा. जे चुकीचं विधान आहे आपल्याला ते ओळखायचंय. मग आपल्याला इथे 2च विधानं दिली आहे, त्यातलं अयोग्य विधान ओळखायचंय. अविधान दिलंय, राज्यपालाला स्वेच्छाधिकार असला तरी विधिमंडळातील मंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असतो. आता हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. हे विधान जे आहे ना ते इथे चुकीचं आहे. राज्यपालांना स्वेच्छाधीन असतात, स्वेच्छाधिकार असतात. जसं राष्ट्रपतींना काही स्वेच्छाधिकार दिलेले आहेत ना, तसेच राज्यपालांना सुद्धा असतात. पण राज्यपालांना त्यांना सहाय्य करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ असतं. ते मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देऊ शकतात, त्या सल्ल्यानुसार राज्यपाल काम करतात. पण राज्यपालांवर त्यांचा सल्ला, मंत्र्यांचा सल्ला हा बंधनकारक नसतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यामुळे इथे जे चुकीचं विधान आहे ते अविधान आहे. पुढे ब विधान दिलंय, राज्यपालाचे एखादे कार्य स्वेच्छाधीन कार्य आहे की नाही याबाबत उद्भवलेल्या कोणत्याही प्रश्नाबाबत राज्यपालाचा निर्णय अंतिम असेल तर हे विधान बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, अयोग्य विधान विचारलंय, चुकीचं उत्तर आहे अविधान. मग पर्याय क्रमांक 1 हेच आन्सर आहे. मग इथे बघा, आता राज्यपालांवर बंधनकारक नाहीये, तसं तर राष्ट्रपतींना सुद्धा स्वविवेकाधिकाराचा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, स्वेच्छाधीन आहे. पण 42व्या घटना दुरुस्तीने मंत्र्यांचा सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आलेला आहे. ओके, 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार 1976 मध्ये आणि या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींना जो स्वविवेकाधिकार दिला आहे, तरी सुद्धा त्यांना कोणत्याही, जिथे जिथे असेल ना की राष्ट्रपतींची मर्जी, तर राष्ट्रपतींची मर्जी वापरताना सुद्धा त्यांना मंत्रिमंडळाने जो सल्ला दिलेला आहे तो ऐकावाच लागतो. ठीक आहे, पण तिथेच राज्यपालांच्या बाबतीत असं कोणतंच बंधन घातलेलं नाहीये. तिथेच कलम 163 नुसार राज्यपालांना त्यांची कार्य पूर्ण करण्यासाठी स्वेच्छाधीन कार्य वगळता, ओके, बाकीची जी इतर कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल असं सांगितलेलं आहे. मग आता इथे काय दिलेलं आहे की फक्त स्वेच्छाधीनाची कार्य वगळता बाकीच्या कामांसाठी मंत्रिमंडळ असेल. मग आता एखादं कार्य हे स्वेच्छाधीन कार्य आहे की नाहीये याचा हक्क जो आहे, याचा अंतिम निर्णय जो आहे तो राज्यपालांचा असेल. राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची व्हॅलिडिटी, त्याने स्वेच्छेनुसार कृती करावयास हवी होती किंवा नको होती याबाबत
कोणताच प्रश्न निर्माण केला जाणार नाहीये, म्हणून खूप महत्वाचं आहे. आणि मग मंत्र्यांनी राज्यपालाला काय सल्ला दिला, कोणता सल्ला दिला, याबाबत सुद्धा न्यायालयात चौकशी केली जात नाही. ओके, त्यामुळे इथे आपण असं म्हणू शकतो की राज्यपालांचा जो स्वविवेकाधिकार आहे त्याची व्यापकता ही राष्ट्रपतींच्या स्वविवेकाधिकारापेक्षा जास्त आहे. पुढे काय प्रश्न दिला आहे तो बघा, तर योग्य पर्याय निवडा. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता इथे कोणतं विधान योग्य आहे किंवा अयोग्य आहे तसं विचारलं नाहीये, तर जे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला 1 2 3 4 त्यातून जो योग्य पर्याय तो निवडायचा आहे. 2 विधानं दिलेली आहेत इथे, अ आणि ब. अ विधानामध्ये दिले, राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थात राखून ठेवणे राज्यपालास बंधनकारक असते. दुसरं विधान पण सुद्धा आपण वाचून घेऊया, जर ते विधेयक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणारे असेल. आता ही जी दोन्ही विधानं आहेत ना ती रिलेटेबल आहेत, कनेक्टेड आहेत एकमेकांना. मग ती कशा प्रकारे कनेक्टेड आहेत, अ आणि ब ही दोन्ही विधानं तर तशी बरोबर आहेत. आणि तसंच महत्वाचं म्हणजे जे अविधाने ते राज्यपालांचं कर्तव्य आहे आणि जे ब विधाने ते त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे ना आपल्या घटनेमध्ये जसं जे राज्यपाल आहेत ना त्यांच्याकडे राज्य विधिमंडळाने जे काही विधेयक संमत केलेले असतील ते येतात. ज्या वेळेला राज्यपाल त्याच्यावर साईन करतात, त्यांचं सिग्नेचर देतात, त्यानंतरच राज्यपालाने त्याच्यावर सिग्नेचर केल्यानंतरच त्या विधेयकाचं रूपांतर, पास झालेल्या बिलाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. पण अशा काही महत्वाचे विधेयक आहेत जे राज्यपालांना राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवावेच लागतात आणि ते त्यांच्यावर बंधनकारक आहे. ओके, तसं बघायला गेलं तर इथे एक प्रकारे राज्यपालांची इच्छा असते की काही विधेयक ते राष्ट्रपतींच्या विचारार्थात राखून ठेवू शकतात. पण असे काही विधेयक आहेत ते राज्यपालांना राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवावेच लागतात. त्यापैकी एक आहे ते म्हणजे राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये जर बदल घडवून आणायचे असतील तर त्या बिला संबंधीचं, त्या शिफारी संबंधीचं जे विधेयक आहे ते राष्ट्रपतींकडे पाठवावं लागतं. मग इथे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे, विधान अ राज्यपालांचे कर्तव्य असून ब हे त्याचे स्पष्टीकरण आहे. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारचे प्रश्न आयोगाकडून भरपूर वेळा आतापर्यंत विचारले गेलेत, तर थोडंसं अशा प्रकारची प्रश्नांची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस ठेवाच. मग आता इथे आपण बघूया की असे कोणकोणते विधेयक आहेत जे विधेयक राज्य विधिमंडळाने पास केल्यानंतर ते राज्यपालांना राष्ट्रपतींकडे पाठवावे लागतात. जर उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल करणारं ते विधेयक असेल, जर घटनेशी विसंगत असेल, त्याचप्रमाणे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व यांच्याशी विरोधित म्हणजे यांच्या तरतुदींशी विरोधी ते विधेयक असेल, त्याचप्रमाणे देशाच्या व्यापक हित संबंधांच्या विरोधी असेल, राष्ट्रीय दृष्ट्या खूप महत्वाचं विधेयक असेल आणि तसंच कलम 31A अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादना संबंधित असेल. ठीक आहे, 31A मध्ये जे आपलं राज्य किंवा आपलं केंद्र किंवा राज्य सरकार जे जमीन भूसुधारणा कायद्यानुसार जमीन संपादित करू शकते त्या संबंधित काही कायदे आहेत. तर कलम 31A संबंधित जर काही विधेयक असेल तर ही सगळी विधेयक हे सगळे प्रकार लक्षातच ठेवा. आयोग तुम्हाला यावर प्रश्न विचारू शकतं. जर या संबंधित कोणतं विधेयक आलं असेल राज्यपालांकडे तर ते सरळ सरळ अजिबात काहीही विचार न करता राष्ट्रपतींकडे पाठवतील, हे लक्षात ठेवा. बाकीचे जे विधेयक आहेत ना जे राज्यपाल राष्ट्रपतींकडे पाठवतात तर तिथे राज्यपाल थोडासा विचार करतील आणि पाठवतील, पण हे त्यांच्यावर बंधनकारकच आहेत, हे त्यांचं कर्तव्य आहे. मग आता आपल्याला उत्तर मिळालेले पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी अचूक विधान निवडा. अचूक म्हणजेच काय, तर योग्य विधान इथे निवडायचंय. कलम 163 नुसार राज्यपालांना मुख्यमंत्री निवडीबाबत अपवादात्मक स्वविवेकाचा अधिकार प्राप्त होतो. तर हे विधान बरोबर आहे. एक्सप्लेनेशन आपण नंतर बघूयाच. कलम 164 नुसार राज्यपालाची मर्जी असेपर्यंत एखादा मंत्री पदावर राहू शकतो. नंतर कलम 167 दिले, त्यानुसार राज्याचे प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव या संदर्भातील निर्णय राज्यपालांना कळवणे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य ठरतं. मग आता ही जी तीनही विधानं आहेत ना, अ, ब आणि क, तीनही विधानं योग्य आहेत. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. कशा प्रकारे ही तिन्ही विधानं योग्य आहेत, तर एक म्हणजे
राज्यामध्ये राज्याचं असतं एक म्हणजे मंत्रिमंडळ, ओके, आणि त्याचा मुख्य कोण असतो तर मुख्यमंत्री, राईट, आणि राज्याचे जे नामधारी प्रमुख असतात ते असतात राज्यपाल. मग या दोघांच्या संबंधित जे कलम आहेत ती दिलेली आहेत. कलम 163, 164 आणि 167 मध्ये त्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. 163 मध्ये काय सांगितलंय की राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देणारं एक मंत्रिमंडळ असणारे. हे कशात सांगितलंय तर कलम 163 मध्ये. त्याचनुसार 163 मध्ये सांगितलंय की जी मुख्यमंत्र्यांची निवड आहे, नेमणूक आहे, ती केली जाणार राज्यपालांकडून, पण ती सुद्धा अपवादात्मक. आता अपवादात्मक म्हणजे काय तर राज्यपाल कोणावरही बोट ठेवतील आणि त्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं जात नाही. जसं केंद्रामध्ये असतं ना की ज्या पक्षाचा नेता म्हणजे बहुमतातला जो पक्षाचा नेता असतो त्याची पंतप्रधानपदी नेमणूक केली जाते, त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा तसंच आहे. बहुमतातल्या पक्षाचा जो नेता असतो त्याचीच नेमणूक, त्याचीच निवड मुख्यमंत्री म्हणून केली जाते. म्हणूनच आपण त्याला म्हणतो अपवादात्मक निवड. ठीक आहे. त्यानंतर 164 मध्ये दिलंय राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवरून इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. तसंच कलम 167 मध्ये दिलंय मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, आणि तसंच म्हणजे जी काही मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आहेत, कोणकोणती, राज्याचं प्रशासन कसं चालू आहे, वेगवेगळ्या विधेयकांचे प्रस्ताव, या संबंधित जे काही डिस्कशन, जे काही निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतले जातील ना, ते सगळे निर्णय राज्यपालांना कळवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. मग इथे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की राज्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संबंधाबाबत संविधानामध्ये कोणकोणती कलम दिलेली आहेत. 163, 164 आणि 167. पुढचा प्रश्न आता आपण बघूया काय. 2 विधानं दिली आहेत, अ आणि ब. तर अ विधान दिले कलम 356 अंतर्गत राज्यपाल राष्ट्रपतींना राज्यात आणीबाणी लावण्याची शिफारस करू शकतात. ब विधान सुद्धा आपण वाचून घेऊया. 356 लागू करण्याआधी राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींनुसार चालत नाहीये असा इशारा राज्य शासनाला द्यावा अशी शिफारस सरकारी या कमिशनने केली. आता हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे, नीट लक्ष देऊन बघा. तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करण्यासाठी 2 कलमांचा उपयोग केला जातो, 356 आणि कलम 365. ओके. मग 356 नुसार ज्या वेळेला राज्याची घटनात्मक किंवा तुम्ही म्हणू शकता घटनात्मक तरतुदींनुसार राज्याचं शासन चालत नाहीये, या कारणांवरून अशी आणीबाणी जाहीर करावी अशी एक शिफारस किंवा अहवाल जो आहे ना तो राज्यपाल राष्ट्रपतींना देतात आणि त्यानुसार मग राष्ट्रपती त्या राज्यामध्ये, त्या स्पेसिफिक राज्यामध्ये आणीबाणी जाहीर करू शकतात. आणि घटनात्मक तरतुदींनुसार चालत नाहीये म्हणूनच त्याला घटनात्मक आणीबाणी असं सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. आणि तसंच आहे ना कलम 356 हे नेहमीच एक कॉन्ट्रोवर्शियल कलम राहिलेलं आहे. वेगवेगळ्या आयोगांनी, समित्यांनी, आपण पुढे बघूयाच त्या समित्या, तर त्यांनी बऱ्याचशा अशा शिफारसी केलेल्या आहेत कलम 356 ला घेऊन. तर मग त्यामध्येच सरकारी या कमिशननेच, हे विधान सुद्धा बरोबर आहे, सरकारी या कमिशननेच अशी शिफारस केलेली की कलम 356 लागू करण्याआधी त्या राज्याचं शासन हे घटनात्मक तरतुदींनुसार चालत नाहीये अशी एक वॉर्निंग त्या राज्य शासनाला दिली पाहिजे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. ओके. मग आता आपण थोडंसं एक्सप्लेनेशन सुद्धा बघून घेऊया. कलम 356 काय सांगते. कलम 356 समजण्याआधी तुम्हाला कलम 355 माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही ना कोणताही अभ्यास करताय तर त्याच्या रिलेटेड अजून कोणती कलम आहेत, स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करताय, एखादं कलम करताय, तर त्या कलमाशी निगडीत अजून तुम्ही कोणकोणत्या गोष्टींना कनेक्ट करू शकता या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. मग कलम 356 कुठून येतंय? त्याआधी बेस आहे तो म्हणजे कलम 355चा. कलम 355 नुसार काय झालं पाहिजे तर केंद्र शासनावर ना एक जबाबदारी असते की राज्य शासनाला बाह्य आक्रमण तसंच अंतर्गत अशांतता यांपासून संरक्षण देण्याचं एक कर्तव्य असतं. आणि त्यातच मग राज्याचं जे शासन आहे ते घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालतंय की नाही चालत आहे, मग ते चालवण्याची जी जबाबदारी आहे ती असते केंद्र शासनावर. ओके. मग ज्या वेळेला राज्याचं शासन घटनात्मक तरतुदींनुसार चालत नाही अशी जेव्हा खात्री राष्ट्रपतींना होते
तेव्हा राष्ट्रपती राज्य शासन आपल्या हातात घेतात आणि त्यालाच मग आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी. ठीक आहे, त्यासाठी 2 कलम आहेत, कलम 356 आणि कलम 365. स्पेसिफिकली कलम 356 मध्ये ज्यावेळेला घटनात्मक तरतुदींनुसार राज्य चालत नाहीये अशी शिफारस कोण करणार आहेत, तर राज्यपाल करणार आहेत. आणि कलम 365 अंतर्गत काय, तर केंद्राच्या निर्देशांचं पालन राज्य करत नाहीये, त्या कारणासाठी राज्यामध्ये आणीबाणी लावली जाते. ओके, मग असा अहवाल कोणाकडून येणं आवश्यक असतं, कलम 356 अंतर्गत राज्यपालांकडून. कलम 356 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डेड लेटर असं म्हटलं होतं की या कलमाचा वापर जास्त होणारच नाही आपल्या शासनामध्ये. पण हे डेड लेटरच सर्वात ऍक्टिव्ह लेटर निघालं असं तुम्ही म्हणू शकता, कारण की भरपूर वेळा आतापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही आणीबाणी लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यासाठीच मग सरकारी या आयोगाने काही अशा शिफारसी केलेल्या कलम 356 बद्दल. त्यांनी असं सांगितलं की एकदम राज्यामध्ये जेव्हा अशी अनअवॉइडेबल परिस्थिती निर्माण होईल, अत्यंत दुर्मिळ परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेलाच राज्यपाल अशी शिफारस करू शकतात. ठीक आहे, आणि मग त्यांच्या या शिफारसींवरूनच पुढे सर्वोच्च न्यायालयाने SR बोम्मई यांच्या खटल्यामध्ये काही निर्णय दिले आणि त्यामध्ये सांगितलं की कलम 356चा योग्य वापर कधी केला जाऊ शकतो. बेसिकली आत्ताच्या परिस्थितीला आपण बघितलं ना, तर या कलमाचा वापर जास्तीत जास्त ज्या वेळेला निवडणुका होतात आणि कोणताही पक्ष बहुमतात येत नाही ना, त्यावेळेला झालेला दिसून येतो. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण झाली आहे, ज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट किती वेळा लागलेली आहे ना, त्याचं आन्सर मला नक्की कमेंटमध्ये द्या. या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जोड्या जुळवायला सांगितल्यात. राज्याच्या राज्यपाला संबंधितच्या तरतुदींच्या जोड्या जुळवायच्यात. एका बाजूला इथे आपल्याला तरतुदी दिलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्या तरतुदींशी संबंधित कलम कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. अ दिलेलं आहे त्यामध्ये राज्यपालांचे अभिभाषण. राज्यपालांच्या अभिभाषणाची तरतूद कलम 233 मध्ये देण्यात आलेली आहे. राज्यपालांचं अभिभाषण कसं कोणतं कधी देतात ते, जसं पहिलीच बैठक असते विधानसभेची. ओके, तर त्या बैठकीचं जे पहिलं भाषण आहे ते राज्यपालांकडून केलं जातं, त्यालाच आपण म्हणतो राज्यपालांचे अभिभाषण. त्याचप्रमाणे वर्षातली म्हणजे जे 3 अधिवेशनं भरतात वर्षातून, त्यातलं जे पहिलं अधिवेशनाचं असतं त्या अधिवेशनाचं सुद्धा भाषण सुरुवात कोणाच्या भाषणाने होते, तर राज्यपालांच्याच भाषणाने होते. ठीक आहे, त्यानंतर विधेयकांना मान्यता कलम 200 नुसार राज्यपाल देतात. अध्यादेश जारी करण्याचा अधिकार हा राज्यपालांना कलम 201 नुसार मिळालेला आहे. अध्यादेश कधी जारी करू शकतात राज्यपाल, ज्या वेळेला विधिमंडळाचे दोन्हीही सभागृह हे यांचं अधिवेशन सुरू नसेल आणि खूप गरज पडली एखादा कायदा करण्याची. मग कायदा तर करता येणार नाही, मग त्याऐवजी राज्यपाल ऑर्डिनन्स काढू शकतात त्या राज्यासाठी. ठीक आहे, आणि हा हक्क कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे राज्यपालांना, तर कलम 201 नुसार. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कलम 124 नुसार केली जाते. राज्यपाल ज्या राज्यात असतात त्या राज्याच्या जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मदत घेऊन, त्यांच्या सल्ल्याने. ओके, तर हे लक्षात ठेवायचंय, राज्यपालांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामांमध्ये हे गणलं जातं. ओके, मग इथे आपलं उत्तर काय मिळालेलं आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आता आपण पटकन बघून घेऊया. राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्यांपैकी कोणत्या तरतुदीत राज्यात वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्याची तरतूद आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळा तुमच्याकडून काय होतं की असं म्हटलं जातं की हे काही इम्पॉर्टंट पॉइंट नाहीये आणि मिस करून टाकता, पण आयोग कधीतरी त्याच्यावरच प्रश्न विचारून जातं. तर आता इथे राज्यपालाला काही विशेष जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि या जबाबदाऱ्या राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार जेव्हा राष्ट्रपती सांगतील तेव्हा ते पार पाडतात. मग त्यासाठी त्या जबाबदाऱ्यांनुसार काही कलम दिलेली आहेत आणि त्या कलमांमध्ये या तरतुदी दिलेल्या आहेत. जसं 371 पासून तर ते 371 जे पर्यंत या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. पण आपल्याला स्पेसिफिकली प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की कोणत्या तरतुदींनुसार कोणत्या कलमांनुसार वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्याची तरतूद आहे. 370, 71 तर हे नाहीये. त्यानंतर
पुढे आहे ते म्हणजे 371 आणि 371F, तर हे सुद्धा नाहीये. 71 आणि 71B हे सुद्धा नाहीये. तर आन्सर आहे आपला 371 आणि 371J. एकदा तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. जसं बघा, राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग त्यासाठीच 371 नुसार आहे ना, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांसाठी काही स्पेसिफिक रिजनसाठी, या दोन राज्यांमध्ये काही स्पेसिफिक रिजनसाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. तर महाराष्ट्रामध्ये हे रिजन आहेत विदर्भ आणि मराठवाडा, आणि गुजरातमधले हे रिजन आहेत ते म्हणजे सौराष्ट्र आणि कच्छ. तर या प्रदेशांसाठी राज्यपाल राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय, राज्यपाल स्वतःच नाही तर राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार. आणि या बाबतीत आहे ना, राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सुद्धा सल्ला घ्यावा लागत नाही. हे पूर्णपणे ते स्वइच्छेने करू शकतात. ठीक आहे. तसंच अजून काही तरतुदी आहेत, जसं 371A नुसार नागालँडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थी संबंधित त्या तरतुदी करू शकतात. 371B नुसार आसामचे जे आदिवासी प्रदेश आहेत त्यांच्या प्रशासनासंबंधी तरतुदी आहेत. त्यानंतर 371C नुसार मणिपूरचा जो डोंगराळ भाग आहे तिथल्या प्रशासनासंबंधित राज्यपाल तरतुदी करू शकतात. 371F नुसार सिक्कीम मधला जो राज्यातला कायदा आहे सुव्यवस्था त्या संबंधीच्या तरतुदी करू शकतात. आणि तसंच कर्नाटकसाठी जे आहे ते आहे 371J. आता 371J नुसार कर्नाटकमध्ये हैदराबाद कर्नाटक प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद होती. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्वाचे. हे सगळे पॉइंट्स खूपच महत्वाचे. यामध्ये आयोग यावर नक्कीच तुम्हाला राज्यपालांसंबंधीच्या ज्या विशेष जबाबदाऱ्या आहेत त्यावर प्रश्न विचारू शकतो. मग इथे आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे? पर्याय क्रमांक 4 371 आणि 371J. ओके, पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्यपालांना पदावरून दूर करण्यासाठी घटनेतील राष्ट्रपतींच्या मर्जीने म्हणजे ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट काढून टाकावी अशी शिफारस कोणत्या आयोगाने केली? तर हे खूप महत्वाचं आहे. राज्यपालांच्या कार्यासंबंधित तसंच त्यांचा रोल एक्झॅक्टली कसा असावा. आता आपण राज्यघटनेमध्ये बघितलं ना, तर राज्यपालांची नेमणूक कशी व्हावी या संबंधित सुद्धा एक्झॅक्ट असं काही सांगितलं नाहीये, डायरेक्टली सांगितलंय राष्ट्रपतींच्या मर्जीने. मग इथे बऱ्याच वेळेला जसं 42व्या घटना दुरुस्तीने आपण बघितलं, राष्ट्रपतींची मर्जी म्हणजेच काय, तर मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे त्यांच्या मर्जीसाठी, असं आपण बघितलंय. राज्यपालांच्या निवडणुकीसाठी म्हणजे नेमणुकीसाठी कोणती प्रॉपर निवडणूक होत नाही. ज्याप्रमाणे राष्ट्रपतींची निवडणूक होते त्याप्रमाणे राज्यपालांची निवडणूक होते का? तर नाही होत. म्हणजेच आहे ना, यांच्या निवडणुकीसाठी त्यांचे रोल्स कसे असतील त्या संबंधित ना वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर अशीच या संबंधित एक समिती म्हणजे बऱ्याचशा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर खाली जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिल्यात त्यातल्याच एका समितीने अशी शिफारस केलेली की राज्यपालांना पदावरून दूर करण्यासाठी घटनेमध्ये जे राष्ट्रपतींची मर्जी हे जे टर्म आहे, हा जो शब्द आहे ना तोच काढून टाकावा. ठीक आहे. आणि याबरोबरच त्यांनी सांगितलं की राज्यपालांना जर पदावरून दूर करायचं असेल ना तर त्यासाठी राज्य विधिमंडळाची संमती घ्यावी. ओके, तसा ठराव पास करावा अशी शिफारस केली. तर अशी शिफारस केलेली पर्याय क्रमांक 3 आहे ते म्हणजे पुंची आयोग. पुंची आयोग 2010 मध्ये यांनी त्यांच्या शिफारसी मांडल्या होत्या आणि त्यांच्या शिफारसीमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. ओके, त्यामुळे हे महत्वाचे. आणि तसंच राज्यपालांसाठी अनेक समित्या आयोग स्थापन करण्यात आलेले आहे. त्यातलं पहिलंच आयोग म्हणजे पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग. 1968 मध्ये सुद्धा राज्यपाला संबंधितच्या काही शिफारसी केल्या होत्या. त्यानंतर राज्यमन्नार समिती 1971 मध्ये. जी राजमन्नार समिती आहे ना, या समितीनेच असं सांगितलेलं की राज्यपाल हे जे आहेत ना त्यांनी त्यांचं काम करताना केंद्राचा एजंट म्हणून काम करू नये. ओके, बऱ्याच वेळेला राज्यपाल याला केंद्राचा एजंट म्हणून अशी टीका केली जाते. मग त्यावेळेलाच राजमन्नार समितीने अशी शिफारस केली की राज्यपालांनी केंद्राचा एजंट म्हणून काम न करता त्यांनी स्वतःच्या स्वविवेकाधिकाराचा वापर करून राज्यामध्ये काम केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सरकारी आयोग आहे 1988 मध्ये. व्यंकटचलैया आयोग 2002 मध्ये आणि पुंची आयोगाने 2010 मध्ये त्यांच्या शिफारसी मांडल्या होत्या. ओके, तर हे लक्षात ठेवा. राज्यपाला संबंधित जर तुम्हाला कुठे परीक्षेला
ऑप्शन्समध्ये प्रश्न विचारण्यात आला की कोणकोणत्या समित्या आहेत, कोणकोणत्या आयोग आहेत, तर हे आयोग तुमच्या लक्षात असलेच पाहिजेत. ओके, मग आता इथे आपण बरेचसे प्रश्न कव्हर केलेले आहेत राज्यपालासंबंधित. आय होप तुम्हाला प्रत्येक प्रश्न आणि त्याचं आन्सर नीट समजलं असेल. आणि मी असंच एक कन्सिडर करून चालली आहे की ज्या वेळेला मी प्रश्न विचारते तर त्याचं आन्सर तुम्ही कमेंटमध्ये करताय. जरी तुम्हाला वाटत असेल ना की आन्सर चुकीचं आहे, तुम्हाला कन्फर्म नाही आहात, तरी कमेंट करत जा. त्यामुळे काय होणार आहे, कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल की मी किती जास्तीत जास्त आन्सर बरोबर देऊ शकतो. ठीक आहे, मग आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एखादा टॉपिक घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.